नमस्कार. मोठा परिसर मित्र हो, खूप छान असा. चला नमस्ते, गुड मॉर्निंग सातारा पुणे. तर आता आहे पुण्यामध्ये निघालो आहे ARAI कोथरूड या ठिकाणी फिरण्यासाठी मॉर्निंगला. तर लवकर उठलो आज. पुण्यामध्ये काय झोप लागली नाही, ठिकाण बदललं की झोप लागत नाही. तर चला, गेटला कुलूप दिसतंय तर आपल्याला गेटच्या खालून जावं लागेल वाकून. ऐक, तर अशा पद्धतीनं पुण्यामध्ये गेट बंद आहे आणि त्या कोपऱ्यातून यायचं आहे, तुम्ही बघू शकताय. तर चला, आमची गाडी कुठे आहे? गाडी तर पुण्यामध्ये एक मी गाडी जाणून ठेवली आहे माझी. पुण्यात आपलं लाडकं पुणे आहे, तर पुण्यात आल्यानंतर गाडीवरून फिरता यावं यासाठी ही माझी पुण्यातली गाडी आहे. आमच्या फलटणचे माझे सासरे आहेत, मिसेसचा भाऊ, त्यांची ही गाडी घेतलेली मी. तर चला आता भेटूया ऑन द वे ARAI कोथरूड या ठिकाणी फिरायला. नवीन ठिकाण आहे, मॉर्निंग वॉकसाठी गर्दी असते. आमचे भाचे म्हटले यश. तर चला. तर मित्रांनो, आता मी निघालो. तर आता मी धनकडीत आहे. तर मी आजोबा आपल्या नातवाला घेऊन शाळेत सोडायला आलेले आहेत. हे मुलं उठलेले आहेत सकाळ सकाळी, खूप छानशी अशी. तर एक समाधान असतो मित्रांनो, ह्या वयातलं मोठं पण म्हणजे एक बालपणच असतं. हा आनंद प्रत्येकाला मिळत नाही, त्याच्या आयुष्यात नसतो. हा प्रत्येक आनंद घेतला पाहिजे. नातू आणि आजोबा प्रेम. तर यस, तर आता ह्या कोडीतून गर्दी आहे पुण्यामध्ये. तर लोक उठलेले आहेत. इकडे 3 हत्ती चौक या मार्गे आपण जाणार आहोत. चला. तर मित्रांनो नमस्कार. मी म्हटल्याप्रमाणे ARAI कंपनीचा जो काही प्रिमायसेस आहे, टेकडे आहे, तिथं आलेलो आहे. ARAI मीन्स द ऑटोमोटिव्ह रिसर्च असोसिएशन ऑफ इंडिया. ARAI गाड्यांचं जे काही ॲव्हरेज असतं, ऑटोमोबाईलमधलं एक मोठं रिसर्च सेंटर आहे भारतातलं. खूप मोठी कंपनी आहे. तर आता आलो आहे मी. तर हा कंपनीचा प्रेमायसिस आहे मित्रांनो. इथं तुम्ही बघू शकता, इथं लिहिलेलं आहे ARAI. तर अशा पद्धतीने इकडे कंपनी आणि या साईडला टेकडी आहे. ARAI असं नाव आहे या एरियालाच. तर भरपूर लोक पुणेकर या ठिकाणी फिरायला आले आहेत सकाळ सकाळी. मी पण मित्रांनो इथं असतो असं मध्ये मूड आल्यावर. तर सगळ्यांनी रोज फिरलं पाहिजे, व्यायाम केला पाहिजे, तब्येत चांगली राहणार आहे. सध्या पौष्टिक जेवण अन्न कमी झालेलं आहे, तर त्यामुळे सगळ्यांनी फिरूया. चला आपण जाऊया आता आतमध्ये. पुणे वन विभाग पुणे असं लिहिलेलं आहे. निसर्ग पायवाट भांबुर्डा पुणे मनपा असं आहे. तर छानसा असा परिसर आता बघणार आहोत आपण. हे कसं आहे बघू शकताय. हा एरिया, लोक येत आहेत फिरायला आणि आम्ही सुद्धा तो क्या बात है. तर चला. तर छानसा असा लोकांचा वॉर्मअप व्यायाम चालू आहे. सिंगल बार डबल बार हे मी लहानपणी, म्हणजे लहानपणी नाही, कॉलेजच्या जीवनामध्ये असताना ह्या गोष्टी मी करायचो. तर मोठा परिसर आहे मित्रांनो, डोंगर आहे हा. तर आता आपण जाऊ ऑन द वे. यांना पण आम्ही आणलेलं आहे. त्यांची इच्छा नसते, आमचे यश भाचे लाडके, पण त्यांना आम्ही आणत असतो. तर चला. तर अशा पद्धतीनं मित्रांनो आम्ही निघतोय, फिरतोय. थंडी आहे थोडी. समोर हे मित्र निघालेत कॉलेजला का फिरायला निघालेत माहीत नाही, पण छान आहे ही टेकडी. आता इथूनच परिसर आपण बघणार आहोत. खूप सुंदर वातावरण मित्र. सुभा 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 सुभा. थोडं रनिंग करूया आपण, नाही का? दाखवलं पाहिजे तुम्हाला, तुम्ही पण पळाल. त्यामुळं अशा पद्धतीनं हलतोय मोबाईल. तर ARAI इथे एक छानसं असं एक तळं म्हणतो किंवा एक पाण्याचा एक हे बघतो म्हणतो आपण. तर खूप छानसं असं हे खराब आहे. खाण म्हणतो ना आपण, खाण खाणतो, तशातलं हे क्रशरसाठी खाणलेलं आहे भरपूर. हे बऱ्यापैकी दिसते.
तर खूप छान असा परिसर आहे मित्र. सकाळ सकाळी फिरलं पाहिजे, व्यायाम केला पाहिजे. आता बघतोय आपण की खूप प्रमाण वाढलं आहे. कोविड नंतर लोकांचं आजारपणाचं प्रमाण वाढलेलं आहे, अटॅकचं प्रमाण वाढलेलं आहे. तर सकाळ सकाळी खूप छानसं असं ध्यान, योगा, मॉर्निंग वॉक असेल, थोडं रनिंग केलं पाहिजे. हे खूप गरजेचं आहे. येस. तर समोर आता पुणे सिटी दिसते मित्रांनो. इथून औंध, पानेर, चतुर्शृंगी वगैरे जो काही एरिया आहे, तर तो एरिया समोर आहे. तुम्ही बघू शकता हे ह्या ज्या काही इमारती दिसत आहेत तुम्हाला, हा समोरचा परिसर आहे औंध पानेर. हे वाढलेलं पुणे शहर आहे. तर मित्रांनो हे तुम्ही प्रेम बघू शकता. इथे सगळे डॉग्स लवर, माणसांवर यांचं खूप प्रेम आहेच. त्या पद्धतीनं या डॉगवर पण खूप प्रेम आहे. तुम्ही बघू शकता की छानशी अशी ही मित्रांनो ज्यांना आता मी दाखवलं तुम्हाला, त्या आजी दिसत आहेत हातात कॅमेरा घेऊन. एक वय वर्ष 55 ते 65. तर बर्डिंग फोटोग्राफी म्हणजे फोटो काढण्यासाठी सकाळ सकाळी एकटे आलेले आहेत. तर या वयामध्ये सुद्धा हा आनंद आपल्याला घेता आला पाहिजे. बघताय तुम्ही आज 65 वय आणि छानसा हा छंद त्या या वयातही जोपासतायत. तर छानसा कॅमेरा घेऊन त्या आजीबाई ह्या निघाल्या. तुम्ही बघू शकताय एकट्याच आहेत. मी त्यांना म्हटलं फोटोग्राफी सकाळी असं म्हटल्या. इतक्या खुश आहेत त्या सकाळ सकाळी. याच्यावरून आपण किती खुश राहिलं पाहिजे हा विचार करा. हो, एआरआय टेकडीवर मी आत्ता आहे. तर त्या ठिकाणी तुम्ही बघू हे पक्ष्यांसाठी छानसं असं पाणी आणि खाद्य खाण्यासाठी हे व्यवस्था या ठिकाणी केलेली आहे. तर बऱ्याच ठिकाणी अशी व्यवस्था आहे. तर हे खूप गरजेचं आहे. प्राणी संख्या, पक्षी संख्या ठिकाणी कमी होत चाललेली आहे. तर ते असतील तर आपण राहणार आहे. तर त्यासाठी खूप गरजेची छानशी सुविधा तुम्ही समोर आहे हे बघा. इथे पण आहे. तर अशा पद्धतीची सोय बऱ्यापैकी सगळीकडेच पाहिजे. कारण माणसांचं राहणीमान वाढलेलं आहे. म्हणजे घरं भरपूर झालेली आहेत, त्यामुळे पक्षी कमी, प्राणी कमी झालेले आहेत. तर हे खूप छान आहे. तर हे सगळं अशी सुरुवात करण्यास काही हरकत नाही आहे. म्हणजे अगदी आपल्या सातारामध्ये असू द्या, अदर पूर्ण महाराष्ट्र, भारतामध्ये खूप छान उपक्रम आहे पक्षी संवर्धन करण्यात. या पद्धतीनं त्यांनी असं हे तयार केलेलं आहे झाडामध्ये, जेणेकरून त्यांना पाणी काय आपण हे ठेवलं तर खाता यावं. तर खूप छान उपक्रम. आत्ता आपण एआरआयच्या इथे होतो. तर ही एआरआय टेकडी हे नाव पडलं इथं कारण एआरआय कंपनी आहे. तर खरी ही वेताळ टेकडी आहे. तर एआरआय कंपनीच्या शेजारीच वेताळ बाबांचं एक मंदिर आहे असं म्हणू आपण. तरी ही वेताळ टेकडी आणि त्याच्याबरोबर आता नवीन एआरआय टेकडी असं ही टेकडी आहे. तर एकदा नक्की व्हिजिट द्या. येस. आता खूप छानसा असा व्हिडिओ आजचा या ठिकाणी झालेला आहे. मी आता एआरआयच्या प्रिमायसेसमध्ये आहे. तुम्ही बघू शकता ठिकाणी समोर ही कंपनी आहे एआरआय. तर यस. तर नक्की गुड मॉर्निंग, नक्की फिरत जावा. धन्यवाद. थँक्यू सो मच. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. यस. योगेश कुंभार. त्यांना गाडी शिकवायची आहे. तर ते गाडी शिकतात, त्यांचं लायसन काढायचं आहे. सातारामध्येच